नमस्कार, हे आहे टायटन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत येथे गोमाता चंद्राच्या वाढदिवसानिमित्त गोपूजन व सामूहिक सोहळा। वसमत शहरातून गोधनाची काढली होती भव्य मिरवणूक। पहा टायटन न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं। वसमत येथे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांच्याकडे असलेल्या गोमाता चंद्राच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गायीचे वासरू असलेल्या या चंद्राच्या वाढदिवसानिमित्त गोपूजन व शहरातून गोधनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। हा आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 2 जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले। पहा या सोहळ्याची सविस्तर बातमी टायटन न्यूज नेटवर्क सोबत। हौसेला मोल नसते असे म्हणतात, त्याचा प्रत्यय वसमत मध्ये पाहावयास मिळत आहे। वसमतचे माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांच्याकडे एक गायीचे वासरू आहे, चंद्रा असे या वासराचे नाव सीताराम म्यानेवार यांनी ठेवले आहे। या चंद्राचा पहिला वाढदिवस त्यांनी उत्साहात साजरा केला। वाढदिवसानिमित्त गोमाता चंद्राचे पूजन करण्यात आले। शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गोधन सहभागी झाले होते। या मिरवणुकीत भजनी मंडळ, भजनी दिंडी व नागरिकांचाही सहभाग होता। वाढदिवसानिमित्त 2 जोडप्यांचे विवाह सीताराम म्यानेवार यांनी लावून दिले। गायीच्या वासराचा वाढदिवस साजरा करण्याची ही वसमत मधील पहिलीच वेळ असल्याने हा उपक्रम चर्चेचा विषय झाला आहे। गोपूजन कार्यक्रमासाठी वेदमूर्ती उमेश गुरु टाकळीकर यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित लावली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीताराम म्यानेवार व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले। गोमाता चंद्राचा अभिष्ट चिंतन सोहळा व त्यानिमित्त आयोजित कार्यक्रम। सविस्तर बातमी टायटन न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं।